नमस्कार, मी हुमा सय्यद. माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मातंग एकता आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अविनाश बागवे, कार्य अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरचिटणीस अहमदनगर जिल्हा माणिक लोखंडे व उपोषणकर्ते सर्व मातंग एकता आंदोलनाच्या सर्व कार्यकर्ते. निवेदनात म्हटले आहे की मागण्या 1. मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजे. 2. कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री माणिक लोखंडे व श्री राजेंद्र यांच्यावर केलेला खोटा गुन्हा रद्द होऊन खोटा गुन्हा दाखल करणारे पोलीस काळे व चव्हाण कुटुंब यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. 3. पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री संजय बबन शैलार राहणारे पाडोळी रांजणगाव यांच्यावर केलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी व्हावी. 4. तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत बेलगाव गावठाण या ठिकाणी कै राहुल संतोष लोंढे यांनी API मदेवाळ यांनी दिलेल्या धमकीमुळे फाशी घेतली. चौकशी करून API मदेवाळ यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. 5. नगर करमाळा हायवेवरील मांडणगाव फाटा या ठिकाणी मागासवर्गीय मातंग समाजाच्या जमिनी रोडमध्ये गेल्या आहेत. जमिनीचा त्वरित मोबदला मिळावा. यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. जय लवजी सर्वांना. वास्तविक पाहता नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलं तर मागासवर्गीय लोकांवर या ना त्या कारणाने वेगवेगळ्या पद्धतीत अन्याय अत्याचार केले जातात. त्याच्या घटना मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होत आहे आणि आता मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातले सर्व प्रमुख मंडळी, आमचे निरीक्षक मान्य रमेश सकटजी, राज्याचे उपाध्यक्ष मान्य चंद्रकांत काळोखेजी, आमचे गोरके साहेब, या ठिकाणी विठ्ठल थोरातजी, राक्षे साहेब सगळे या ठिकाणी बसलेत. त्यांचा प्रश्न हाच आहे की जिल्ह्यामध्ये जे विविध गावांमध्ये जे समाजावर अन्याय होतात, मग लोखंडे कुटुंब असेल, शेलार कुटुंब असेल, त्यांच्या जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला तो. तिथल्या भूमाफियांना मदत करणारे काही भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आहेत. म्हणजे कामावर असताना माणसावर इथं खोटे गुन्हे दाखल होतात. तसेच त्या ठिकाणी रस्त्यामध्ये जागा जाते तरी त्यांना मोबदला दिला जात नाहीत. काही कुटुंबाला धमकवले जातात. तर या सगळ्या गोष्टीसाठी संघटनेच्या वतीने आज हे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. याच्या आधी देखील प्रशासनाला निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून आज हे त्या ठिकाणी त्यांना धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही इशारा देण्यासाठी बसलोय की तुम्ही मातंग समाजावर होणारे हे जे अन्याय तातडीने थांबवावेत. जे खोटे गुन्हे असतील तुम्ही चौकशी करा. चौकशी करून जर खोटे गुन्हे असतील तुम्ही ते खोटे गुन्हे तातडीने रद्द करावेत. समाजावर जे त्यांचे घरं त्या ठिकाणी गेलेत त्यांचा मोबदला द्यावा. अशा या सगळ्या मागणीसाठी आम्ही बसलोय. प्रशासनाने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात संघटनेच्या वतीने जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी घेण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो. ठिकाणी मातंग एकता आंदोलन ही राज्यव्यापी संघटना यांच्या वतीनं संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय रमेशदादा बागवे साहेब, तसेच संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय अविनाशजी बागवे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे समन्वयक माननीय विठ्ठलरावजी थोरात साहेब, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय चंद्रकांतजी काळोखे साहेब, भगवानरावजी गोरके साहेब, तसेच ज्ञानेश्वरजी राक्षे साहेब, लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आजचं आपण आंदोलन या ठिकाणी घेत आहोत. ही संघटना महाराष्ट्रभर काम करते, परंतु महाराष्ट्रभर काम करत असताना नगर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये सर्वच या ठिकाणी समाजावरती अन्याय अत्याचार होतात. कारण नगर जिल्ह्यामध्ये मातंग समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असताना देखील या नगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावरती अनेक अन्याय अत्याचार होतात. कारण या ठिकाणी केडगाव या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशन आहे. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय माणिकराव लोखंडे साहेब तसेच राजेंद्र केंदळे यांच्यावरती खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत. कारण त्यांची त्या ठिकाणी 3 गुंठे जागा आहे आणि ती जागा बळकावण्यासाठी काही समाजकंटकांनी, भूमाफियांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. राजेंद्र केंदळे हे जळगावला
सरकारी नोकरीसाठी आहेत, त्या ठिकाणी सरकारी नोकरीला जळगावमध्ये असताना ड्युटीवरती असताना या ठिकाणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचं कारणच असं आहे की ही जागा बळकावण्यासाठी त्या ठिकाणचे काही चव्हाण कुटुंबीय असतील, कोण भूमाफिया असतील आणि पोलीस खातं हे तिघांनी मिळून यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। कारण आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी केंद्रे सर्व्हिसला होते तिथला आम्ही रजिस्टर डॉक्युमेंट देखील ड्युटीचं डॉक्युमेंट आणलेलं आहे, म्हणजे स्पष्टपणे त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। पारनेर पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते संजय शेलार म्हणून आहेत, त्यांच्यावरती देखील गावकऱ्यांनी त्यांना कामावरून काढून ग्रामपंचायतमध्ये कामाला होते त्यांना नोकरीवरून काढून त्यांचा कोणीतरी त्या ठिकाणी भरती करायचं आहे, कामाला लावायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये, म्हणून त्यांनी त्या संजय शेलार यांच्यावरती त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना आज विभागीय आयुक्तांनी त्यांना CP साहेबांनी त्यांना या ठिकाणी तडीपार केलेलं आहे नगर जिल्ह्यातून। आणि ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, परंतु खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे। तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी राहुल लोंढे या मुलाने त्यांच्या बोदेगाव या ठिकाणी आत्महत्या केली, त्याचं निवेदन आम्ही SP साहेबांना देखील दिलेलं आहे। त्याला पैशासाठी API मारुती